खरे शिवाजी महाराजांना कळत नाही. तुम्हाला फक्त शिवाजी महाराज कळतात. या नालायक राजकीय लोकांच्या विचारातले शिवाजी महाराज कळतात. म्हणून आज जातीजातीमध्ये पक्षामध्ये आपण भांडतोय. हे संपवलं पाहिजे. त्यासाठी भारतीय स्वराज्य सेना मोठ्या ताकदीने समाजात उतरते. माणसाला माणुसकी ज्याला समजतं, माणसातच माणूस धर्म लपलेला आहे. कष्टकरी, अपंग, शेतकरी प्रत्येकांचं दुःख छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःवर घेतलं आणि ते स्वराज्य उभं केलं. म्हणून त्या काळातील लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आपला दैवत समजत होते. पण इथल्या नालायक लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज एकाच धर्माचे, हिंदू धर्माचे म्हणून तुमच्यासमोर रेखाटल्यामुळे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा दुर्दैवाने चुकीचा पसरवला जातो आहे. पण भारतीय स्वराज्य सेना या खऱ्या विचारातून तुमच्या लोकांपर्यंत, युवा पिढीपर्यंत पोहोचते आणि फक्त एकच झेंडा पकडा, ते म्हणजे देशाचा राष्ट्रध्वज, देशाचा तिरंगा. अरे अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट 100 अंकांचा पेपर घेतला जातो. 100 अंकांचा पेपर अमेरिकेमध्ये. बाहेरच्या देशातील लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करतात आणि आपण इथे शंडासारखे बसून नालायक राजकीय लोकांच्या विचारात गुंतून आपापसात डोकी फोडतोय. आणि चुकीच्या माणसांना ह्या देशात निवडून देतोय. जो बॉर्डरवर जवान शहीद होतोय तो 30,000 रुपयासाठी, 30,000 रुपये त्याला महिन्याला पगार आहे. तो तिथे आपल्यासाठी मरतो आणि आपण इथे भांडतोय जातीसाठी, आणि तो आपल्यासाठी भांडतोय तिथे देशाच्या मातीसाठी. आणि तो जो मरतोय त्याला 30,000, आणि जो देशसेवा करण्यासाठी जेव्हा पाय पुढे टाकतो तो आमदार, खासदार, मंत्री, त्या नालायकाला 1.5 लाख रुपये पगार आहे. लाखाच्या गाडीतून फिरतोय. काय काम आहे त्याला? देशसेवा करणाऱ्या व्यक्तीला पगाराची जरूरत, ठीक आहे पगार घ्या, भत्ता, पेन्शन कशासाठी? 1.5 लाख रुपये पगार. आणि शहीद जो तो आपल्यासाठी त्याला 30,000 रुपये पगार. ह्याचा विचार करा. ज्याला दुश्मन समजतं ना, तो दुश्मन पाकिस्तानसारखा देश, त्या पाकिस्तानामध्ये आदर्श राजा कसा असावा? अरे अभिमान वाटतो, गर्व वाटतो, अंग सळसळतं, रक्त सळसळतं आहे, पण कुठेतरी दुर्दैवसुद्धा वाटतं, कारण का चुकीचा इतिहास तुमच्यापर्यंत पोचवला आहे या राजकीय लोकांनी, इथल्या नालायक काही लोकांनी. मी सगळ्या राजकीय लोकांना वाईट नाही समजत, जे चुकीचे आहेत तेच. त्यांना समजते, त्यांच्या स्वतःच्या मनाला विचारा की आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चुकीच्या प्रमाणे लोकांना समजवतो, त्यांनीच ह्या गोष्टीचा वाईट मानून घ्या. मी प्रत्येक राजकीय लोकांना नाही बोलत आहे. पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकामध्ये आदर्श राजा कसा असावा ही शिकवण त्यांना तिकडे शिकवली जाते. आणि आपण आपल्या वर्गात आहे का इतिहास छत्रपती शिवाजी महाराज किती पानाचा आहे, आणि तो पण चुकीचा समजवलेला आहे. भवानी माता येते, तलवार देते, यशवंती घोरपड येते, घोरपड भावल्यांना चढवते यशवंती. अरे यशवंती घोरपड केवढीशी आहे ती घोरपड? हा चुकीचा सगळा इतिहास तुम्हाला समजवल्यामुळे आज आपण भाकरकटेत अंधश्रद्धेत डुबलेलो आहोत. आणि अनेक देशामध्ये आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज अभिमानाने शिकवले जातात. म्हणून आपल्या प्रत्येकाचा विचार असला पाहिजे, आज छत्रपती शिवाजी महाराज आमचेच राजे, आम्हाला शिकवलेच पाहिजे. संभाजी राजे आम्हाला शिकवलेच पाहिजे. बाबासाहेब आम्हाला खरे शिकवलेच पाहिजे. अरे बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली ना, ती त्यांनी बंगालला जाळली असती, कर्नाटकला जाळली असती, पण त्यांनी रायगडाच्या पायथ्याशी जाळली. कारण का ती रायगडाच्या पायथ्याशी ह्यासाठी जाळावी लागली, कारण का ह्या नालायक मनुस्मृतीच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला होता. सिंहगडावर ते जाऊन पाया पडत होते, पण तिथल्या लोकांनी हमला केला. म्हणून रायगडावर जाऊन ते पाया पडले. तिथे 2 दिवस वस्ती केली आणि रायगडाच्या पायथ्याशी ब्राह्मणांसकट मनुस्मृती जाळली. जागे व्हा मित्रांनो, जागे व्हा. ह्या नालायक लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारलाय. गर्व असेल, शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्म घेतला, पण दुर्दैव वाटतं चुकीचा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचलाय. शिवाजी महाराज एका धर्माचे नव्हतेच, एवढं लक्षात ठेवा. शिवाजी महाराज जर मुसलमानांनी, तुम्ही सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला चुकीचं समजवलं, छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानांच्या विरोधी, चुकीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज कधीच मुसलमानांच्या विरोधात नव्हते, एवढं लक्षात ठेवा. शिवाजी महाराजांचा तोफखान्याचा प्रमुख कोण होता? शिवाजी महाराजांचा तोफखान्याचा प्रमुख होता इब्राहिम खान, जातीने मुसलमान. शिवाजी महाराजांचा आरमार प्रमुख कोण होता? दौलत खान, जातीने मुसलमान. शिवाजी महाराजांचा घोडदळाचा प्रमुख कोण होता? जातीने मुसलमान, सिद्दी हिलाल. जागे व्हा मित्रांनो. शिवाजी महाराजांचा पहिला सरसेनापती कोण होता? नूर खान, जातीने मुसलमान. बॉडीगार्ड कशा असतात ना, इंदिरा गांधींना विचारा, राजीव गांधींना विचारा, किती घात केलाय. म्हणून शिवाजी महाराजांना मुसलमानचे दुश्मन समजू नका. शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला कोण होता? शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला तोही मुसलमान होता, त्याचं नाव होतं मदारी मेहतर. हाही मुसलमान मित्रांनो. शिवाजी महाराजांचा एकमेव वकील कृष्णाजी भास्कर नव्हता? कृष्णाजी भास्कर माहिती आहे कोण? औरंगजेबचा वकील.
पण ते शिवाजी महाराजांचा एकमेव वकील काझी हैदर हाही मुसलमान जातीने मित्रांनो. शिवाजी महाराजांचे एकमेव चित्र जे उपलब्ध आहे ना, ज्याने काढलं ना, त्याचं नाव मीर मोहम्मद हाही मुसलमान. किती दाखले द्यायचे मित्रांनो तुम्हाला, किती दाखले द्यायचे मुसलमान. जेवढा अधिकार आपला या देशात आहे तेवढाच अधिकार मुसलमानांचा सुद्धा आहे. आणि मुसलमानांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य सांभाळलेलं आहे. जेव्हा हिंदू धर्मामध्ये होतं ना की समुद्रात उलटून काहीच करायचं नाही, समुद्रात उलटून काही केलं तर आपल्या धर्माची विटंबना आहे, हे त्यावेळी ब्राह्मण लोक छत्रपती शिवाजी महाराजांना सांगायचे. पण ब्राह्मणांनी हे ब्राह्मण चुकीचं समजूत छत्रपती शिवाजी महाराज, पण छत्रपती शिवाजी महाराज एकदाही ऐकलं नाही. मुसलमान लोक जागे झाले, राजे 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 आम्ही आहोत ना, राजे आम्ही आहोत ना, स्वराज्य उभं करायचं अटके पार समुद्रापर्यंत, राजे आम्ही करू. आणि समुद्रावर आरमार उभं केलं ते म्हणजे पहिले ह्या देशातले छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी या नालायक लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज शूद्र समजला. रुस्तमे जमाल कोण होता हा? शिवाजी महाराजांना तुम्हाला माहिती आहे, शिवाजी महाराजांना अफजल खानाचा वध करण्यासाठी ज्यांनी नखं पुरवली ना, तो रुस्तमे जमाल हाही मुसलमान होता मित्रांनो. जागेवा किती दाखले देऊ तुम्हाला. जर एवढे मुसलमान अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात तर छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक कसे? शिवाजी महाराजांचे 31 बॉडीगार्डपैकी जास्तीत जास्त 17 ते 18 हे मुसलमान होते. 700 पठाण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज मोठ्या मनाने सामावून घेतलं. मग त्यावेळी धर्माची लढाई नव्हती, त्यावेळी मातीची लढाई होती, स्वराज्याची लढाई होती, एवढं लक्षात ठेवा. आणि फक्त महाराष्ट्रात स्वराज्य नव्हतं, देशाच्या कोपऱ्यात होतं स्वराज्य. हे स्वराज्य उभं करत असताना संभाजी महाराजांनी सुद्धा तेवढंच ते स्वराज्य तलवारीच्या टोकावर पेललेलं आहे. अरे ज्या संभाजी महाराजांना रखेल आणि रंगेल या नालायक लोकांनी इतिहास मांडला 2 ओळीमध्ये. अरे वयाच्या 14 वर्षी छत्रपती संभाजी महाराज वयाच्या 14 वर्षी काय करतात? ग्रंथ लिहितात. छत्रपती शिवाजी महाराजांना 7 भाषा यायच्या आणि छत्रपती संभाजी महाराज 17 भाषा यायच्या. 15 ते 17 भाषा. आपल्या राजाने कधी दारू मदिराला शिवलंही नाही, ह्या लोकांनी रखेल आणि रंगेल बनवून टाकलं. हा चुकीचा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. छत्रपती शिवाजी ज्या वेळेला औरंगजेबाने मंदिर पाडलं ना, त्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच मस्जिद पाडलं नाही, एवढं लक्षात ठेवा.